गोरे अतिशय कमी वेळेचं भान राखून सगळ्या नियमांचं पालन करून जवळजवळ 1.5 तासभर या ठिकाणी रुपावलीला 1.5 तास घालवलेलो मी अर्ध्या तासात गजर आटपतोय सकाळपर्यंत यांका इथं ठेवा. धन्यवाद. सुंदर गुहानी म्हणजे कसं विषय हा, मी लहान आहे म्हणून सुरुवात केली आणि आम्हाला म्हटलं जाऊ दे म्हाताऱ्या दोघात काय बोलायचं, तर म्हातारावर चढलो. भजन आपण ज्यावेळी सांगतो की भजन म्हणजे काय, भक्ती रसातून जन माणसासमोर केलेले नमन म्हणजे भजन. आणि त्या भजनात रुपावलेला गोवा तुम्हाला ढोलकी वापरायची गरज येते, ह्या तुमचा भजन. म्हणजे रूपावली गोवा तुम्ही साधा भगवंताच्या रूपाचा अभंग पण नाही घेतला, ढोलकी वापरला. या निवड कशासाठी आहे माहिती आहे, पैशासाठी, बाकी काय विषय नाही. म्हणजे एखादा चांगला गाणं म्हटला, मी निघालो 100 इले, निवड पैशाचा विषय आहे. त्याच्यामुळे कसं आहे बुवा, जेव्हा आपण लोकांसंख्या ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. मला सांगा भजन संस्कृती आपली काय सांगते की रूपाचा अभंग जेव्हा आपण म्हणतो, रूप म्हणजे काय, ज्याच्यात भगवंताचं रूप दिसत. बोनी चांगलं म्हणजे बोनी का वाईट केला असा विचार आहे. महाराजांची गाणी म्हटली, ओ छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण. अरे जर का सूर्यनारायण उगवले नसते तर आपल्याला आकाशाचा रंगच कळला नसता. सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंगच कळला नसता. आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले असते तर आपल्याला हिंदू धर्माचा अर्थच कळला नसता. हिंदू धर्माचा अर्थच कळला नसता. हिंदू धर्माचा अर्थच कळला नसता. आहे ना आपल्याकडे गजर आहे ना, आपण नाही असं विषय. सुरुवातीत काय भेटला नाही की सुरुवात ढोलकीला सुरुवात करायची बुवा. आमच्याकडे पण तो पर्याय आहे, पण नाही ना बुवा. आपण आपल्याला जे गुरुजनांनी, आपण तुम्ही म्हणतात की संस्कार, आपण आपल्या मुलांना संस्कार द्या. आता त्या तुमच्या वर्गाने एवढं चांगलं आलाप मारलाय, उद्या तो भजन करू लागलो तर तुमच्याकडे रूपाला ढोलकी वाजवला तर काय करशाल तुम्ही. म्हणजे आई वडिलांनी आपण काय संस्कार केले पाहिजेत ना, बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज जनतेचा राजा आहे तो. टाळ्या वाजवण्याचा विषयच नाही. आपण टाळी वाजवतो का, कारण आज आपण आपल्या मंदिराचे कळस आणि आपल्या दारातली तुळस आज कोणामुळे असेल तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. एकदा जोरदार टाळ्या. छत्रपती कारण 2000 शत्रूंशी एकटा लढतो त्याचं नाव बाजी. 2000 शत्रूंशी एकटा लढतो त्याचं नाव बाजी. 8 तासात दिल्लीहून घोडा पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसून त्याचा मुकुट तोडतो त्याचं नाव धनाजी. ठाण्या वाघाला सामोरं जाऊन त्याचा जबडा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि ह्या सगळ्यांना एकत्र करून स्वराज्याचं तोरण बांधतो तो छत्रपती शिवाजी. तो छत्रपती शिवाजी. तो छत्रपती शिवाजी. नाही का, कारण परस्त्री माते समान मानणारा आमचा राजा. अरे ज्यावेळी शाहिस्तेखानाची बोट महाराजांनी छाटली, काय झालं बघा. शाहिस्तेखानाची बोट छाटल्याबरोबर तो शाहिस्तेखान सईरा वैरा पळायला लागला. कसा सईरा वैरा तिकडे तिकडे पळायला लागला. त्या शाहिस्तेखानाची बहीण आलेली काय सांगते, हुजूर. काय सांगते, हुजूर. त्या शाहिस्तेखानाला सांगते, हुजूर दगा हो गया, ये शिवा मेरी बेटी को उठा ले गया, शिवा मेरी बेटी को उठा ले गया. तेव्हा तो शाहिस्तेखान त्याची बोट तुटली होती तरी त्या अवस्थेत काय म्हणतो, ग तुला माहिती नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण आहे. तो एखाद्याची मान उडवू शकतो, एखाद्याची गर्दन उडवू शकतो, एखाद्याची बोट छाटू शकतो, पण दुसऱ्याच्या आया बहिणीला कधीच हात लावणार नाही. असा माझा राजा होता. असा छत्रपती शिवाजी महाराज होता. पण नाही ना, रुपावलीतच बुवाने काहीतरी भजन दाखवलंय. म्हणजे कसं विषय आहे, 1.5 तासभर बुवाने भजन चांगला केलं. म्हणजे वाईट काय नाही, बुवांका काय जास्त बोलणार नाही. कारण आज मी सुरुवातीला बसल्या सांगितलं की बुवा ज्येष्ठ आहेत, आज माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत, नाही का, छत्रपती शिवाजी महाराज. आणि आता हा छावा चित्रपट बुवाने सांगितल्याप्रमाणे हा छावा चित्रपट आलाय, बरोबर. प्रत्येक वडिलांनी, प्रत्येक आई वडिलांनी आपल्या लहान लहान मुलांना देखील हा चित्रपट दाखवला पाहिजे. का, कारण 40 दिवस जे राजाने आमचं सोसलंय
जे आम्हाला डोळ्यांनी बघवत नाहीये ते आमच्या राजाने 40 दिवस सोसलंय नाही का. म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एक गाणं म्हणतो आणि गाजराला सुरुवात करतो. कारण बुवानी बरेचसे विषय मांडलेत की आम्ही दोघं ट्रेन मधून जात होतो. शिवतांडवाचा या ठिकाणी विषय सुद्धा बुवानी घेतला, हरकत नाही. या ठिकाणी सन्माननीय तन्मय मिस्त्री आमच्या पंचावनची 3-4 भारुड त्यांच्या पडावापैकी एवढं मोठं. एकदा जोरदार टाळ्या आमच्या तन्मय मिस्त्रींसाठी वाजवा. यांच्याकडून 100 रुपयाचा वार्षिकीला धन्यवाद. त्याचप्रमाणे पक्वाज वादक यांच्यासाठी 100 रुपयाचा वार्षिकीला धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री मंगलमूर्ती प्रसादी भजन मंडळ पंप हाऊस अंधेरी आमचे मित्र आणि आम्हाला गुरुसमान असणारे सन्माननीय प्रकाश मेस्त्री भाऊ यांच्याकडून माझ्यासाठी 201 रुपयाचा वार्षिकीला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतो आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे सन्माननीय यश बांबारकर यांच्याकडून देखील 100 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे संदीप हरचिलकर यांच्याकडून देखील 100 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे भवानी देवी प्रासादिक भजन मंडळ दिवा सन्मान्य बुवा उदय मिस्त्री यांच्याकडून 200 रुपयाचा वार्षिकीला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतो आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवाने अतिशय चांगलं सांगितलंय. पण बुवा एकच गोष्ट मला खटकली की रुपावलीच्या आधी तुम्ही ढोलकी वाजवलात, पण त्याला तुमच्याकडे दुसरा पर्याय पण नाही, कारण त्याच्याशिवाय तुमचा काही विषय पण होणार नाही. या ठिकाणी सन्मान्य शशिकांत गुरव यांच्याकडून हे 100 रुपयाचा वार्षिकीला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतो आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. धन्यवाद. आणि मी सुरुवात भजनाची केली ती चांगल्या विषयाने केली. मी बुवांना एकही वाईट शब्द बोललो नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर एकच गाणं छत्रपती शिवाजी महाराजांवरती बोलतो आणि गजराला सुरुवात करतो. कारण बुवांनी जवळजवळ मी 10 वाजता बुवांकडे बारे दिले आणि 11:30 वाजले तरी बुवांची रुपावलीच होत नाहीये. म्हणजे गजराला वाटतं जवळजवळ 5 वाजतील असं वाटतं. माता सकाळी मांडवी पकडूची आहे ना, सकला बिकला तर एकदम भारी सांगतात. आणि एकदा जोरदार टाळ्या आमच्या बुवांसाठी वाजवा. कारण आवाजाचे बादशाह म्हणून आज बुवा ओळखले जातात आणि वेगवेगळ्या लोकांचे आवाज, आज मोदी साहेबांचा आवाज पण ते काढतात. निळूपुळींसाठी ते फेमस आहेत. पण फक्त एवढंच वाईट वाटलं की ढोलकी तुम्ही वापरलात, पण काय इलाज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक गाणं म्हणतो आणि या ठिकाणी गाजरा सुरा. या ठिकाणी आमचे परम मित्र या ठिकाणी सन्माननीय इसवलकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या भजन मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करते. त्याचप्रमाणे आमचे मित्र आणि उत्कृष्ट पखवाज वादक सोहम मेस्त्री देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील आभार मानतोय. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर बुवाने सांगितलं की प्रत्येक महाराजांच्या प्रत्येक अक्षरामध्ये एवढी ताकद आहे की आज प्रत्येक माणसाची मान आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. कारण आज आम्ही बुवा लोक प्रत्येक ठिकाणी सांगतो की आज आई वडिलांवरती प्रेम करा. बुवाने सांगितलं की आमच्या संस्कारातून आज आई वडिलांनी संस्कार केले तर आपली मुलं घडणार आहेत. बुवाने सांगितलं, अतिशय सुंदर सांगितलं. पण आई आपल्यासाठी किती काय करू शकते याचं जिवंत उदाहरण म्हणजे काय आहे. ज्यावेळी हिरकणी दूध विकायला त्या रायगडावर जायची आणि दरवाजे बंद झाल्यानंतर ती हिरकणी त्या डायरेक्ट दरवाजे बंद झाल्यानंतर त्या गडाने खाली उतरली. खाली उतरल्यानंतर ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना लागल्यानंतर लगेच ताबडतोब दुसऱ्या दिवशी तिला वरती बोलवून घेतलं आणि तिचा सत्कार कोणाच्या हस्ते केला. त्या हिरकणीचा सत्कार कोणाच्या हस्ते केला. ज्यांनी रायगड बांधला हिरोजी इंदळकर यांच्या हस्ते तिचा सत्कार केला. आणि तिच्या समोर त्या हिरोजीने विचारलं, हो हिरोजी तुम्ही तर म्हटला होता गडाचे दरवाजे बंद झाले की खालचा शत्रू कधी वरती येणार नाही आणि वरचा मावळा कधी खाली जाणार नाही, मग हिरकणी खाली गेली कशी. तेव्हा त्या हिरोजीने काय उत्तर दिलं. त्या हिरोजीने काय उत्तर दिलं, हो ती साधी तुमची स्त्री नाहीये, ती एक आई आहे आणि एक आईच आपल्या मुलासाठी एवढं करू शकते. बाकी या जगात आई वडिलांशिवाय आपल्यासाठी प्रेम करणारं कोण नाही मंडळी. या जगात सुखी माणूस कोण आहे. या जगात सुखी माणूस कोण आहे, ज्याच्या घरात त्याचे आई वडील हसत असतात. नाही तर हल्लीची परिस्थिती. कालच मी एक रील बघितली. काल एक मुलगा आपल्या वडिलांना घेऊन वृद्धाश्रमात घेऊन चाललाय आणि तो वृद्धाश्रमातला एक माणूस त्याला सांगतोय, अरे त्या बापाला विचारतो, अरे तू इकडे कसा. तेव्हा तो काय सांगतोय, आमची आता वेळ आली, या वृद्धाश्रमात यायची आमची आता वेळ आली. तेव्हा तो मुलगा विचारतो, हो तुम्ही दोघं एकमेकाला ओळखता कसे. तेव्हा त्या बापाने काय उत्तर दिलंय, अरे 30 वर्षापूर्वी मी एक अनाथ आश्रम चालवत होतो आणि त्या अनाथ आश्रमातून याने तुला उचलून नेला आणि त्या मुलाने आज आपल्या बापाला वृद्धाश्रमात टाकला. ही केवढी मोठी परिस्थिती आहे नाही का.
फक्त एवढंच सांगेन आजच्या तरुण पिढीला की तुम्हाला बाकी काही नाही आलं झालं, पण आपल्या आई वडिलांचं नाव आणि आई वडिलांचं नाव कायम लक्षात ठेवा आणि त्यांच्यासाठी जगा. जसं बुवांनी सांगितलं, आज बुवांचं केवढं मोठं भाग्य आहे. आज बुवांचा मुलगा बुवांच्या भजनात बसून आलाप घेतोय. बुवांचं केवढं मोठं थोर पुण्यही आहे नाही का. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं सादर करतोय. गम पम गम pani पम पम गम प गम रे सानी पनि सागरनी जिजाऊचा बाळ. बघा आज आज त्यांच्यामुळे आपण होत नाही का. जिजाऊचा बाळ किल्ल्यावरी खेळ सह्याद्री पूर्ण जिंकला हो. सह्याद्री पूर्ण जिंकला शिवबा छत्रपती झाला. शिवबा छत्रपती झाला. शिवबा छत्रपती झाला. जिजाऊचा बाळ किल्ल्यावरी खेळ. जिजाऊचा बाळ किल्ल्यावरी खेळ शिवाजी महाराजांनंतर आपण ज्यांचं नाव आदरानं घेतो ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. एकदा जोरदार टाळ्या. कारण आज बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर आपल्या मराठी माणसाची आन बान आणि शान. मुंबई बंद म्हटल्यावर बंद. आज आमच्यात ती ताकद नाही आहे. आज आम्हाला कोण पण येऊन मारून जातो. या ठिकाणी कैलासवासी शांताराम राणे कणकवली गाव घोटले यांच्याकडून 100 रुपयाचं वार्षिक केलं. धन्यवाद. मंडळाकडून स्वीकारते, त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी भावी नगरसेवक सन्माननीय राजेश राणे यांच्याकडे हे 51 रुपयाचा वार्षिक केला. धन्यवाद. मंडळाकडे स्वीकारतोय आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देते. त्याचप्रमाणे भाजपचे भावी आमदार सन्माननीय वैभव देऊळकर साहेबांकडून देखील हे 51 रुपयाचा पारितोषिक आले. त्यांचा सुद्धा आभार मानतोय. त्यांच्या भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतोय. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी सांगायचं तात्पर्य एवढंच की छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतलं की आपल्या बोने सांगितलं की अंगावरती काटा उभा राहतो 100%. पण आज आपल्याला सगळी गाणी माहिती आहेत महाराजांची. पण आपल्या महाराजांवरती एक आरती आहे. आजपर्यंत कोणाला माहिती आहे का. आपल्या महाराजांची एक आरती पण आहे. आपण ती कधी म्हणणार तपास घ्या. बघा महाराजांवरती एक आरती आहे. प्रत्येक चरण म्हणून दाखवतो आणि गाण्याला सुरुवात करतो. जय देव जय देव जय जय शिवराया. जय जय शिवराया. जाया अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया. जय जय शिवराया. जाया अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया. जय जय शिवराया. जाया अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया. जय जय शिवराया. जाया अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया. महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा.
मंडळाकडे 100 रुपयाचा वार्षिकीला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतो आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. बुवानी साईबाबांचं एक गाणं म्हटलं अतिशय सुंदर, बुवानी चांगलं गाणं म्हटलंय. धाडलं बोलावण जणू साईन, धाडलं बोलावण जणू साईन, ये रे म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्याने आज्ञा मला मी निघालो. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का मी निघालो. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का. रामनवमीचा सण आला हो आला हो आला, शिर्डीला रामनवमीचा सण आला हो आला हो आला. धाडलं बोलावण जणू साईन, ये रे म्हणाला तो पालखी घेऊन. धाडलं बोलावण जणू साईन, ये रे म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्याने आज्ञा मला मी निघालो. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का मी निघालो. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का. साईनाथ महाराज की धन्यवाद. या ठिकाणी बुवानी सांगितलं की जळकुटेपणा आहे माझा. बुवानी सांगितलं की मी बुवांवरती जळतोय, बुवांका पैसे गावले, त्यांना वाटलं मी जळूक लागलो. बुवा तसं तर विषय नाही. कारण जे लिहिले भाळी, लक्षात घ्या मंडळी, जे लिहिले भाळी ते ना चुके कधी काळी. बुवा तुमच्या नशिबात जेवढे पैसे व्हा, एवढं अडको व्हा, तेवढं तुमकाच भेटणार. उद्या किती काय कमावलं आपण तरी आपलं शेवटची आंघोळ ही खाळ्यातच घालूची. तुमचं केवढं मोठं बंगलो असा दे, तुम्ही मला सांग ज्या काय इनोवा पाहिजे इनोवाची आशा करू नको. नॅनो भेटली पेट्रोल टाकाने पुढे व्हा. बुवाने सांगले आणि गाणं अभ्यास आहे या विषयावर. भारी माणूस जातो म्हणतो इनोवाच्या आशेवर राहू नका. नॅनो भेटली, मी तर म्हणतो नॅनो पण भेटताना कठीण आहे सध्या. ती इलेक्ट्रिक बाईक, आता असा जमाना आलाय परमेश्वराचं नामस्मरण कमी होत चाललंय. पूर्वी आम्ही देवळात जाऊन नमस्कार करायचे नाही का, पण आता आम्हाला तेवढा वेळ, आम्ही बाजूला गाडी घेऊन जाणार, देवळ दिसलं की पिपिक, म्हणजे देवावर आम्ही मेहरबानी करतो. आजकाल बाहेरून गेलो की देवाला पिपिक, म्हणजे आता ते पण राहिलं नाही. त्याच्या आधी काय होता, असा देवाला आम्ही करायचो. पण बुवांचा त्या विषयावर अभ्यास दांडगो हा, माका पण त्याच्याकडे जाऊची गरज आहे त्या विषयावर. म्हणजे नॅनोमध्ये पेट्रोल जाऊन खाई जाऊचा, त्या पण पुढचा सांगा. फक्त खाई जाऊचा इथपर्यंत ठीक आहे, पण खाई जाऊचा बरेच काय काय बुवांनी विषय सांगितले की भावी आमदार, त्याकडे आमदार लय येतो. आमदार खासदारांची खरोखर भारी पंप हाऊसमध्ये माका पण हे तिकड. या ठिकाणी भावी आमदार सन्माननीय अमित नाईक साहेब यांच्याकडून हे 51 रुपयाचं पार्सल आलंय. आणि एकदा जोरदार टाळ्या अमित साहेब. अरे ना स्वार्थासाठी ना मोठेपणासाठी, ना स्वार्थासाठी ना मोठेपणासाठी, आणि अमित नाईक साहेब झटतायत ते फक्त आणि फक्त भाजनासाठी, फक्त आणि फक्त भाजनासाठी, फक्त आणि फक्त भाजनासाठी. असंच तुमचं प्रेम आमच्याकडे असू द्या. बाकी काय विषय. बाकी बुवानी सांगितलं की आम्ही दोघं कुठेतरी ट्रेनमधून जात होतो, पण आज बुवांना मानलं खरोखर की समोरच्या बुवाला रिस्पेक्ट देऊन आणि कसं भजन करावं. 100% नाही तर जोईल बुवा म्हणजे तुमचं माहिती आहे, जोईल बुवा म्हणजे आग. जोईल बुवा म्हणजे आग आहे. तो समोरच्या सोडणारा माणूस नाही, कारण ह्या मंडळाचं तेवढं धरार. आणि बाजू साईबाबांका बसवला, काय बोलणार ते. तरी पण त्यांनी एक सांगलं नाही की ज्याका चोच दिलेली आहे त्याका दानवा. म्हणजे काय तुमचं काय म्हणूचं काय ह्याच्यामध्ये. चोची बिची भारी बघतात हा, कशी असतात लाल असतात, पोपटाची लाल असतात माहिती आहे, आवळ्याची काळी असतात. भारी एकदम सांगतो. म्हणजे मी ज्या सांगलाय त्याचा उलटा घेतला ना बरोबर सगळा. भारी अतिशय सुंदर. बुवानी या ठिकाणी बुवानी सांगितलं की ट्रेनमध्ये आम्ही दोघं जण ट्रेनमध्ये प्रवास करत होतो. पेपरवाले गेलो, त्याला आम्ही 2 रुपये खोटे दिले, हरकत नाही. एकदा असून विषय, आम्ही दोघं जण ट्रेनमध्ये जात होतो आणि गावाला आमची बारी होती. बुवानी मी ट्रेनमध्ये प्रवास करतोय आणि स्लीपर आमची दादर, आमची रत्नागिरीत बारी आणि रत्नागिरी दिवा पॅसेंजर तुम्हाला माहिती आहे, एकदम खाली असतं, वरचं
स्लीपरचं एकदम खाली असतं फ्लोर. आम्ही दोघं बुवावरती झोपलो आणि त्या सीटच्या खाली दोन मुली येऊन बसल्या आणि त्यांच्या आपल्या मुलींच्या गप्पा रंगल्या. बुवावरती झोपलेले, या बाजूला मी झोपलेलो. त्या मुलींच्या आपल्या गप्पा रंगायला सुरुवात झाली. त्यातली पहिली पोरगी त्या दुसऱ्या पोरगीक म्हणता, गो तुका कसो नवरो वयो? तो ती म्हणता, माका ना करोडपती नवरो वयो, ज्ञानोवालो अजिबात नको. माका म्हणता करोडपती नवरो हवं. तर ती दुसरी त्याच्यावर ऐकणार ना, ती म्हणता, अगो तुका जर करोडपती नवरो नाही मिळालं तर तू म्हणता काय करशील? तर म्हणता 50-50 लाखाचे 2 नवरे करी. आता एवढ्यावर पण ती दुसरी थांबणार ना, ती म्हणता 50-50 लाखाचे 2 नाही मिळते तर म्हणता काय करशील? तर म्हणता 25 लाखाचे 4 तरी करी. 4 म्हटल्यावर ती दुसरी पोरगी आली टेन्शन मध्ये, म्हणता अगं समजा तर 25चे 4 नाही भेटले तर म्हणता काय करशील? तर म्हणता 10 लाखाचे 10 तरी करी. एवढी फक्त गोष्ट ह्या माणसानं ऐकल्या आणि धपकन खाली उडी मारला. ते का सांगता की 100 रुपयावर आली की म्हणता माका पण उठव. कितक्यात पडला 2 रुपयाचा पेपर तुमचा, मला सांगा. मग 2 रुपयाचं आता जमाना नाही राहिलेलो. तर आपण साधं बाहेर फिरायला जरी गेलो तर आपले असे 100 रुपये उडतात नाही का. आणि पेपरचा पण आता बुवाने सांगितलं की पेपरचा पण जमाना नाही राहिला. मोबाईलमध्ये सगळं आपल्याला मिळतं, त्याच्यामुळे हे असो, हे चालू राहू दे. हे काय विषय या ठिकाणी आम्हाला गुरुतुल्य असणारे सन्माननीय गुरुवर्य भगवान लोकरीबुवा यांचे शिष्य जयेश परबुवा परब बंधू यांच्याकडे हे 100 रुपयाचा वर्ष केला. धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतो आणि त्यांना लाख लाख धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय भगवान लोकरीबुवा यांचे शिष्य जयेश बुवा सुहास परबुवा यांच्याकडे देखील हे 100 रुपयाचा वर्ष केला. धन्यवाद, आभार मानतोय, स्वीकारतोय आणि भगवंता त्यांनी प्रार्थना करतोय की त्यांना उदंड आयुष्य लाभो. धन्यवाद. बुवानी चांगलं सांगितलं, पण 2 रुपयाचा पेपरचा विषय बुवानी काढल्याने अजून बुवानी काहीतरी सांगितलं की हरकत नाही. बुवानी बरंच जळकुटा बुवा मी अजिबात नाही. कारण कसं आहे बुवा, जे लिहिले परमेश्वराला जे चुकलं नाही, जे परमेश्वराला चुकलं तिथे आपल्या मनुष्याचं काय गोष्ट आहे. कारण ज्यावेळी आता हा उत्सव कसला आहे, हनुमान जन्मोत्सवाचा उत्सव आहे. पण हनुमान जन्माला कसे आले कोणाला माहिती आहे? फक्त नॅनो मध्ये पेट्रोल टाकूचा, इनोवा पाहिजे इनोवा मध्ये पेट्रोल टाकूचा, किंवा ट्रेन मध्ये मी 2 रुपये नाही दिलं, एवढ्यावर आपण थांबणं नाही पाहिजे. आपण या लोकांना किंवा आपल्याला ही बुवा म्हणून, म्हणजे मी काही मोठा नाही बुवांपेक्षा, किंवा बुवांना असं समजत नाही की तुम्हाला काही येत नाहीये, 100% माझ्यापेक्षा, म्हणून बसल्या सांगितलं की बुवा माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे, तुम्ही श्रेष्ठ आहे. आणि आपण सन्मान देऊनच बुवांना भारी करणं. त्याच्यामुळे जरासं इकडे तिकडे बोलला त्याबद्दल काही विषय नाही, पण 100%. कारण आता जोईल बुवा पण तेवढ्या ताकदीने भजन करणार, मला माहिती आहे. कारण जोईल बुवांसारखा माणूस एवढ्यात गप राहायचं नाही. आता हळूहळू ते सगळं, कारण हे भजन आज हनुमान आपण जे म्हणतो, आज जन्मोत्सव आहे. आज हनुमान जन्माला कसे आलेत? आज हनुमान जन्माला, हे काय विषय, जेबीआर फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सन्माननीय तेजस राणे साहेब यांच्याकडे हे 50 रुपयाचा वार्षिक केला. धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. परमेश्वराने प्रार्थना करतोय की तेजस साहेबांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होत आणि भावी आमदार म्हणून त्यांची निवड हो, एवढीच या परमेश्वराने प्रार्थना करतो. धन्यवाद. पण हे या ठिकाणी हनुमानांचा जन्म कसा झाला बघा, तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि गझलला सुरुवात करतो. कारण ज्यावेळी प्रभू रामचंद्र, आता पवनपुत्र आपण म्हणतो, हनुमान आपले जे आहेत त्यांना योनी मार्ग नाही आहे, पवनपुत्र आहेत ते नाही का, त्यांना योनी मार्ग नाही आहे. आताच्या तरुण पिढीला या ठिकाणी 12च्या नंतर, म्हणजे 12 वाजल्याच्या नंतर या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होणार, फटाके वाजवणार आहेत. त्याच्यामुळे कोणीही जाऊ नये. थोडक्यात त्या 5 मिनिटात हनुमान आपल्या जन्माला आता येत आहेत 12 वाजता. त्याच्यामुळे ते कसे जन्माला आलं तो थोडक्यात सांगतो. कारण ज्यावेळी प्रभू रामचंद्र यांचे वडील कोण, राजा दशरथ शिकारीला निघाले, त्यावेळी श्रावण बाळ आपल्या आई वडिलांची कावड घेऊन त्याला तीर्थयात्रेला घेऊन निघाला. आणि त्यांना तहान लागली म्हणून त्याने कावड खाली काढून ठेवली आणि तो त्यांना पाणी आणण्यासाठी एका तलावाजवळ गेला. त्या तलावात त्याने घागर बुडवले. त्या घागरीचा आवाज बुडबुड झाल्याबरोबर त्या ठिकाणी राजा दशरथ शिकारीला आला होता. त्या राजाला वाटलं हरिण आहे, तिकडे बाण सोडला, तो लागला श्रावण बाळाला आणि त्या ठिकाणी तो रक्तबंबाळ झाला. मी एवढी मोठी शिकार केली हे बघण्यासाठी जेव्हा राजा दशरथ आला
बघतो तर काय माझ्या हातून हे अनर्थ काय घडलंय. त्याने लगेच त्या श्रावण बाळाला आपल्या मांडीवरती घेतला आणि त्याला विचारलं, अरे काय झालं, कसं काय माझ्याकडून ही चूक झाली. तेव्हा त्याने काय सांगितलं, अरे राजा, मी माझ्या आई वडिलांना तीर्थयात्रेसाठी घेऊन चाललो होतो, त्यांना तहान लागली म्हणून मी त्यांना पाणी आणण्यासाठी आलोय. पण तू आज काय केलंस, मला बाण मारलास, आता मी मरणार आहे, माझ्या आई वडिलांना पाणी कोण देणार. म्हणजे आई वडिलांबद्दल किती प्रेम असतं बघा. मी आता मरणार आहे, माझ्या आई वडिलांना पाणी कोण देणार. हे म्हणता म्हणता आई वडिलांचं नाव घेता घेता त्याने त्या राजा दशरथाच्या मांडीवरती प्राण सोडला. प्राण सोडल्याबरोबर राजा दशरथाला एवढं वाईट वाटलं, पाण्याची घागर घेतली, त्या आई वडिलांकडे गेला. ते दोन्ही आई वडील अंध होते, त्यांना डोळ्यांनी दिसत नव्हतं. हातात घागर दिल्यावर हाताचा स्पर्श झाला राजा दशरथाला त्या दोघांचा. लगेच त्यांनी ओळखलं की हा आमचा मुलगा नाहीये. स्पर्शाने ओळखलं. तेव्हा त्यांनी विचारलं, अरे तू आहेस कोण, आमचा मुलगा कुठे. तेव्हा त्यांनी काय सांगितलं, माझ्या हातून तुमच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तेव्हा त्या दोघांनी आई वडिलांनी काय त्या राजाला शाप दिला दशरथाला, काय, अरे तू देखील पुत्र पुत्र करून मरशील. काय सांगितलं, पुत्र पुत्र करून मरशील. राजा दशरथाला शाप दिला. राजा दशरथाला पुत्र संतान म्हणजे मूलबाळ नव्हतं, आधी मूलबाळ नव्हतं. हा शाप दिल्यानंतर राजा दशरथाला एकीकडे आनंद झाला आणि एकीकडे दुःख झालं. एकीकडे आनंद ह्या गोष्टीचा झाला की मला पुत्र होणार हे निश्चित झालं, आणि दुःख या गोष्टीचं झालं की मला पुत्र होणार पण ते माझ्यापासून दूर जाणार. झालं. राजा घरी आला आणि पुत्र कामेष्टीचा मोठा यज्ञ आरंभला आणि त्या यज्ञात मिळालेला प्रसाद राजाने आपल्या तिन्ही बायकांना समान वाटून दिला. दोनच नाही, ते तीन होते. पहिला विषय मी 2 बायकाचं सांगितलंय, आता तिसऱ्यावर येलो, म्हणजे पुढच्या अभंगात 4थ्यावर यायला, लक्षात ठेवा. बुवा, ते दशरथ राजा होते, ते ब्रह्मा विष्णू महेश होते. आपल्यात एक नाही गाव, म्हणजे माका गावलेली आहे, टेन्शन घेऊ नका. उगाच तुम्ही टेन्शन मध्ये, उगाच माझ्या लग्नावर तुम्ही सगळे बुवा जे येतास ना, कोकणातले सगळे बुवा माझ्या लग्नावरच घसरतात. त्याच्यामुळे त्या दशरथ राजाच्या 3 बायका, 3 राण्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी, त्या यज्ञात मिळालेला प्रसाद राजाने आपल्या तिन्ही राण्यांना समान वाटला. किती समान वाटला. पण कैकेयी राजाची अतिशय प्रिय राणी, तिला काय वाटलं, हो मी तुमची एवढी प्रिय असताना या दोघींचा समान प्रसाद मला कसा, मला जरा जास्त पाहिजे असं म्हटल्याबरोबर तिच्या मनात द्वेष, काहीतरी वेगळं आलं. तेव्हा घार आली, घार. त्या कैकेयीच्या हातातला प्रसाद घेऊन निघून गेली. आता हिच्या हातात काय नाही. शेवटी त्या कौशल्याने आपल्यातला अर्धा, त्या सुमित्रेने आपल्यातला अर्धा, म्हणून तिला 2 मुलं झाली. कोण, भरत शत्रुघ्न. कौशल्याचा राम आणि एक लक्ष्मण. का, त्यांच्याकडे एक गोळा आणि हिला 2 गोळे मिळाले म्हणून तिला 2 पोरं झाली. आणि जो घार, जो प्रसाद घेऊन उडाली, तो प्रसाद त्या घारीने कुठे टाकला, ज्यावेळी अंजनी माता तपस्येला बसली होती. ज्यावेळी अंजनी माता तपस्येला बसली होती तेव्हा त्याच्या पदरात त्या घारीने तो प्रसाद टाकला. एक मोठा प्रसादाचा गोळा त्या अंजनी मातेने खाल्ला. म्हणून आपल्याला हे हनुमंत जन्माला आले. एकदम जोरदार टाळ्या आणि एकदम टाळीला फटाके लावले. हनुमंताचा जन्म झालेला आहे. तेव्हा आपण पिढीला, तरुण पिढीला हे सांगणं गरजेचं आहे. कारण हनुमंत जन्माला कसे आले माहितीच ना आपल्याला, बरोबर ना. हनुमंत जन्माला कसे आले आपल्याला माहिती नाही. प्रभू रामचंद्र होते कोण आपल्याला माहिती नाहीये. परशुराम के बाद देवाने ते अवतार घेतले. त्याच्यामुळे ह्या जगात जे लिहिलं भाळी ते ना चुके कधी काही. या ठिकाणी बुवांनी बरेचसे विषय मांडले आणि चांगले, पण एवढंच सांगेल की हे भजन पूजन कीर्तन नामस्मरण आज कोणामुळे चालू ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. या ठिकाणी गजराला सुरुवात करूया, कारण खूप उशीर झालाय, 12 वाजले. नक्कीच एक थोडक्यात गजर होत नाही, पण तत्पूर्वी आम्ही प्रत्येक बुवा लोक ज्या ज्या ठिकाणी जातो नवीन नवीन गाणी येतात. मी काय म्हणणार नाही, कारण भजन मंडळाने आम्हाला एक नियमावली घातलेली आहे आणि सांगितलं आहे की फरमाईश शिवाय कुठलंही गाणं म्हणायचं नाही. परंतु बुवानी जी गाणी म्हटली ती 100% आपली आन बाण शान होती. एकदा बुवांसाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी हे म्हणायला कोणाची फरमाईश आणि कोणाची परमिशन घेऊची आम्हाला गरजच नाही, बरोबर ना. कारण ती आपली आराध्य दैवत आहे. जसं बुवाने सांगितलं की ही सगळे भजन पूजन कीर्तन कोणामुळे चालू. या ठिकाणी त्या हनुमंतांचा गजर या ठिकाणी सादर करतं आणि थोडक्यात या ठिकाणी गजराची सांगता करतं. त्याप्रमाणे बुवानी
सांगितलं की मी आज शिवतांडव म्हटलं नाहीये, हरकत नाही, एकदा झलक मारून दाखवतो शिवतांडव. एक शिवतांडव फक्त झलक मारतो. आणि बोर सांगितलं की समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर पडली. बोवाने सांगितलं की 14 रत्नामध्ये एक विष होतं आणि ते विष शिवशंकरांनी प्राशन केलं म्हणून ही पृथ्वी वाचली, नाही का. पण त्याच्यातून अजून एक 14 रत्न नवी आमदार. बापरे. या ठिकाणी आमच्या विधानसभेचे भावी खासदार सन्मान्य संजय तारी यांच्याकडे 51 रुपयाचा वर्ष केला. धन्यवाद मंडळाकडे स्वीकारतोय आणि त्यांच्या या पुढील राजकारणी वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि भविष्यात परमेश्वरांनी यांना असंच खासदार आमदार बनवावं. आणि आमच्या मराठी फक्त एवढंच सांगेल, तुम्ही आमदार खासदार भावेश तारी साहेब, संजय तारी साहेब किंवा मगाचपासून जे आमदार आमका चिठ्ठी देतात त्यांना फक्त एवढं, अमित नाईक साहेब यांना फक्त एवढंच विनंती आहे, तुम्ही खासदार झाला आणि आमदार झाला की आमच्या मुंबईतली भजनं मात्र सकाळी 3-4 वाजेपर्यंत चालू दे. एवढंच फक्त तुमच्याकडे मागण्या करेल, बाकी आमका काय नको. अरे आमचं नामस्मरण करायला आम्हाला कोणाची भीती आहे होय? म्हणजे मांडवी मध्ये आमचे पैसे घातले. सन्मान्य निलेश पांचाळ यांच्याकडे 151 रुपये गुगल पे द्वारे आले. त्याचप्रमाणे अमित नाईक साहेब यांच्याकडनं हे 101 रुपयाचं पारितोषिक. अंजनीचे सुता तुला रामाचं वरदान हे गाणं म्हणायचं आहे. या ठिकाणी कैलासवासी यशवंत साळुंके यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी 101 रुपयाचा पारितोषिक केला. धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतो आणि त्यांना लाख लाख धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी शिवतांडवची एक झलक मारतो आणि अंजनीचे सुता गाणं म्हणतो. हे तड 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 तांडव करीसी, तड 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 तांडव करीसी. जगात कलक कलक भावावी नसतले गले वलंबलम दाबुडम मालिकम दमन 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 निनाद वट्ट वर्मय चकार कंड दानव तलम शिव शिव. जटामटाह संभ्रमं नमं दिलिमं निर्जरी विलोल वीचवल्लरी विराजमान मुरली तगत 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 पावनी किशोर चंद्रशेखर रतन प्रदीक्षण मम. ध्यान तगिड़ 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 ध्यान तगिड़ 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 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सध्या या गाण्यामुळे जिकडे तिकडे एक रील्स व्हायरल झाले. परमेश्वराची कृपा आहे आणि तुमच्यासारख्या रसिक मायबापांचे आशीर्वाद आहे. कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये बुवाने सांगितल्याप्रमाणे की राम हा शब्द एवढा महत्वाचा आहे. कारण हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या आज तुम्ही जे ऐकताय श्रवण भक्ती, नवविधा भक्तींमध्ये श्रवणीय भक्ती अतिशय श्रेष्ठ आहे. म्हणजे आमच्यापेक्षा पुण्य जर कोणाला असेल तर तुम्हाला आहे. आज आमच्यापेक्षा जास्त बर्ड या ठिकाणी गजर घेतोय. दिव्य तुझी राम भक्ती, दिव्य तुझी काया, बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. दिव्य तुझी राम भक्ती, दिव्य तुझी काया, बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. हादरली की धरणी, हादरली की धरणी, हर धरले आसमान. एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. एकमुखाने बोला
ठिकाणी गजराला सुरुवात करूया. गोवांना सुद्धा वेळ द्यायचा आहे, कारण 12 वाजलेत आणि हनुमंताचा देखील या ठिकाणी जन्म झालेला. आणि खरोखर या ठिकाणी हनुमंतांचा वास 100% आज भजन म्हटल्यानंतर आज परमेश्वर आम्हाला कुठे ना कुठेतरी बघतोय. 100% आज हे भजन पूजन कीर्तन नामस्मरण आज चालू आहे, ते आज आपल्या भगवंतांमुळेच चालू आहे, नाही का? कारण माझ्या मित्रांसाठी एक फक्त गाणं म्हणतो. हे सगळे माझे मित्र आहेत, तरुण पोरं. तुमच्यासाठी फक्त एक गाणं म्हणतो. तुमच्यासाठी एक गाणं म्हणतो, कारण मैत्री कशी असली पाहिजे, नाही का? मैत्री ही जीवा भावाची असली पाहिजे. जेव्हा एक मित्र अडचणीत असतो तेव्हा दुसरा मित्र धावून जातो, तो खरा मित्र, नाही का? एखाद्याचा पेट्रोल संपला ज्ञानोतला की बाईक घेऊन तिथपर्यंत जातो, तो खरा मित्र असतो. तुमच्यासाठी हा भावना फक्त दुखळवायला उमरा सारखा, दुखडवायला उमरा सारखा, मित्र वनव्यामध्ये गरबासारखा, मित्र वनव्यामध्ये गरबासारखा, मित्र वनव्यामध्ये गरबासारखा, दुखडवायला उमरा सारखा, दुखडवायला उमरा सारखा, आपला मित्र काय म्हणतोय? जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा, हात खांद्यावरी, हात खांद्यावरी गायलेलं गाणं आहे माझ्या मित्रांसाठी, कारण ही तरुण पिढी आहे आणि आपण मित्रांसाठी सगळं केलं पाहिजे. कारण या जगात आपल्याला वेळ नाहीये. ज्यावेळी लहानपण होतं आपलं, लहानपणी खूप वेळ होता पण पैसा नव्हता. आता नोकरीला लागलो, मुंबईसारख्या ठिकाणी काम धंद्याला लागल्यानंतर आता पैसा आला, वेळ नाहीये. थोड्या दिवसांनी आम्ही म्हातारे होणार, पैसा असणार, वेळ असणार पण दात नसणार. पैसा असणार, वेळ असणार, दात नसणार. मित्रांबरोबर गप्पा मारायला असं गोरे सांगितलं सकलाचा विषय, मला काही तो आवाज काढता येणार नाही, तो अगदी जबरदस्त आवाज काढतात. पण अशी परिस्थिती आहे, कारण त्यामुळे आपल्या मैत्रीला, आपल्या मित्रांना वेळ मात्र नक्की द्या. कारण ह्या जगात मित्रासारखं दुसरं कोण नाही. म्हणून म्हणतो बघा, या ठिकाणी प्रथमेश, या ठिकाणी अंधेरी बॉईज यांच्याकडनं माझ्यासाठी 151 रुपयाचं पाचशेला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. अरे विषारी सापाला नाग म्हणतात, विषारी सापाला नाग म्हणतात, पंडित भीमसेन जोशी गातात त्याला राग म्हणतात, चिंगारी भडकते त्याला आग म्हणतात, आणि अंधेरीच्या यंग बॉईज लोकांना हे अंधेरीचा वाघ म्हणतात, हे अंधेरीचा वाघ म्हणतात, हे अंधेरीचा वाघ म्हणतात. पण आता तुमचा वाघ म्हटलंय, आता वाघ म्हटलंय मग म्हणून उगाच
अरे एक गाणं कुठला माहिती आहे, मी मळा अंगुराचा लाकडी पुसाग शेरडी शिकारी वाबड असा सांगतो. वाघा तो ससुपती माहित ना, तो सांगता येत नाही. आणि बाहेर वाघ, अरे घराकडे गेल्यावरती माझा. अहो मुंबईत अशीच परिस्थिती आहे. परवा आता मी सध्याच मुंबईत आलोय, 4-5 वर्ष नोकरीसाठी मुंबईत आलोय. तर स्टेशनला माझ्या मित्राला भेटलो. मित्र मला, बुवा अरे बरेच वर्षाने भेटला, चल घरात तुका चाय पाणी देते. घरात गेल्यानंतर घरामध्ये बसलो आणि हाक मारला, बाबू गौरव बुवा इले, बाबू गौरव बुवा का चाय घेऊन ये. मी आपला म्हटलंय बाबू म्हटल्यानंतर कोणतरी बारको पोरगो असा. किचन मध्ये एवढा मोठा बाबू बाहेर येलो. म्हणजे सांगण्यात तात्पर्य आता काय झालंय की आता पूर्वी नवऱ्याला काय अहो म्हणायचे, आता काय राहिलेलं नाही. आता बाबू, पिल्लू, संदीप असेल तर सँडी, संतोष असेल तरी संतू, गौरव असेल गौरू. ही सध्याची परिस्थिती. त्याच्यामुळे ही सध्या कलियुग आहे. त्याच्यामुळे तुमका जर जमता काय करा. सध्या हबी हा बाबू, तू माझ्यासाठी लकी माणूस आहे. जेव्हापासून मी इथं बसलेलो आहे तेव्हापासून ह्या पाहिजे. या ठिकाणी जय हनुमान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ता कैलासवासी यशवंत साळुंके यांच्या स्मरणात या ठिकाणी 200 रुपयाचा पार्श्वला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतो आणि परमेश्वराच्या मी प्रार्थना करतोय कैलासवासी यशवंत साळुंके यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो. त्याचप्रमाणे या ठिकाणी जनशक्ती नगर जनरल कमिटी श्री वामन चव्हाण खजिनदार यांच्याकडनं माझ्यासाठी हे 200 रुपयाचा पार्श्वला परमेश्वराची प्रार्थना करतोय की त्यांना उदंड आयुष्य लाभू दे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्मान्य एकनाथ गोसावी यांच्याकडे हे 51 रुपयाचा पार्श्वला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आमच्या भगिनी कल्याणी पानवलकर यांना पुत्ररत्नाचा लाभ झालाय, परंतु त्या मुलाची तब्येत थोडीशी खालावलेली आहे. परमेश्वराच्या प्रार्थना करतो आम्हा दोन्ही बुवांच्या वतीने आणि तुम्हा सर्वांच्या वतीने एकच प्रार्थना करतो की त्याला उदंड आयुष्य लाभतो आणि एकदम चांगला होऊन तो आपल्या घरामध्ये होते. एकदा जोरदार टाळ्या त्या माझ्या भगिनीसाठी कल्याणीसाठी वाजवा. धन्यवाद. त्यांच्याकडून माझ्यासाठी हे आशीर्वाद रूपी 200 रुपयाचा पार्श्वला धन्यवाद. काही घाबरायची गरज नाही. तुम्ही हरिनाम, कारण तुकाराम महाराजांनी सांगितलं की अरे यम धर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा. म्हणजे ज्या ठिकाणी भगवंताचं भजन पूजन कीर्तन नामस्मरण चालू असेल तिथल्या माणसाला, म्हणजे तिथे यमाला देखील यमाच्या दूताने देखील यायची परवानगी नाही. एवढी ताकद या हरिनामात आहे. म्हणून म्हणतो या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. या ठिकाणी मारुतींचा हा जन्मोत्सव आहे. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. अतिशय सुंदर आणि त्यांनी 5 डान्स केलाय आमच्या भजनावरती. एकदा जोरदार टाळ्या त्या आमच्या भावांसाठी वाजवा. एकदा जोरदार, कारण अशी व्यक्ती गरजेची आहे. भजन म्हटल्यानंतर अशी माणसं गरजेची आहे. तेव्हा आम्हाला कुठेतरी हुरूप येणार. तेव्हा आम्ही कुठेतरी आज 12:15 झालेत. होय आज मुंबई सारख्या ठिकाणी इतका वेळ, म्हणजे 11 आमच्या तिकडे तर 10:30 वाजले की पोलीस येतात आणि 15 मिनिटात भजन आटपलं नाही तर पेटी घेऊन होय ना, मग काही टेन्शनच नाही. हेच चौकी हा. अच्छा, म्हणजे लॉक पण तुमच्याकडेच हा, चांगला केला तिकडं. पण आज आपण ताट मानेने किंवा बिंदास आपण या मुंबई नगरीत फिरतोय ते फक्त आणि फक्त आपल्या त्या पोलीस बंधूंमुळे. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. आज एवढे मोठे हल्ले झाले आपल्या मुंबईवरती, एवढे मोठे हल्ले झाले, पण त्यांच्यामुळे आज आपण इथे आहोत. आज आपण का झोपतोय, आज निवांत का झोपतोय, हे आपले महाराष्ट्र मुंबई पोलीस आणि आपल्या सीमेवरचे जवान यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी झोपतोय आणि त्यांच्यामुळे आज आपण निवांत झोपतोय. नाही तर आपलं काही खरं नाही. तो पाकिस्तान लपलेला. या ठिकाणी गुरुवर्य प्रकाश मिस्त्री, आम्हाला गुरुसमान असणारे सन्मान्य प्रकाश मिस्त्री यांचे शिष्य तन्मय मिस्त्री यांच्याकडून गुगल पे द्वारे या ठिकाणी 100 रुपयाचा बसलेला धन्यवाद मंडळाकडे स्वीकारता आणि त्यांना लाख धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी पूर्वी प्रकाश भुरकुंडे यांचा आज वाढदिवस आहे. एक गाणं त्यांच्या वाढदिवसासाठी घेतो आणि त्यांनी चिठी दिलेली आहे की वाढदिवसासाठी गाणं व्हायचं. 100% प्रयत्न करतो. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए,
लोक धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी त्रिमूर्ती चाळ हितवर्धक मंडळ यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयाचा पार्श्व केला धन्यवाद. मंडळाकडून स्वीकारतो आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. बुवानी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या की आपण आपल्या मुलांवरती, आज बुवानी सांगितलं की आज फाटक्यात किंमत आहे नाही का. बुवानी सांगितलं की आज फाटकी पॅन्ट आपण घ्यायला गेलं की ती 5,000 रुपयाला आहे आणि चांगली पॅन्ट घ्यायला गेलो की ती 1,000 रुपयाला आहे. आणि सत्य परिस्थिती हल्लीच्या माणसात फाटक्या, कारण खोटा या जगात या कलियुगात खोटं चालतं. इथे खऱ्याला किंमत नाही आहे, कारण इथे बेवड्याला मान आहे. इथे बेवड्यात मान, आपण आपल्या नवऱ्यात मान नाही. कारण तुम्हाला खरं सांगतो मंडळी, आता या ठिकाणी संतोष शिरसेकर बुवांचं एक गाणं होऊन जाऊ दे. सन्मान्य सचिन शिरसेकर यांच्याकडनं माझ्यासाठी आशीर्वाद रुपये हे 100 रुपयाचं वार्षिक धन्यवाद. नक्कीच बुवाजी सगळी गाणी गातात ती बुवांचीच आहेत. कुठलं पाहिजे माका सांगा ना, नक्की म्हणते. बुवांचं गाणं ना, ओके म्हणणार नक्की. या ठिकाणी हा बुवाने सांगितलं की आज फाटक्याला किंमत आहे. आज बुवाने सांगितलं की फाटक्या आणि सत्य परिस्थिती आहे. या कलियुगात खरं कोणाला नको आहे, बेवड्याला. आज तुम्हाला माझ्या आई बहिणी या ठिकाणी बसल्या, तुम्हाला खरी परिस्थिती सांगतो की मुंबईसारख्या ठिकाणी, आता मी अंधेरीला, आता इथेच बाजूला एअरपोर्टला कामाला आहे आणि माझ्या बाजूला एक सत्य परिस्थिती आहे. एक माझ्या बाजूला ऑफिस आहे आणि एवढी परिस्थिती वाईट आली तुम्हाला सांगतो की त्या बाजूच्या ऑफिसमध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली आणि सगळे जळून गेले. सगळे जळून मेले. फक्त एकच माणूस त्यातलं वाचलो. एक माणूस वाचलो. कसं बसो लटपट लटपट घराकडे गेलो. घरात गेलो, डोक्यात हात लावून बसलो. डोक्यात हात लावून बसल्यावर बाई लिहिली, त्याची बायको येली, पाणी घेऊन येते का म्हणतो, ओ तुमका झाला तरी काय, काय घाबरलास तरी कित्या. तेव्हा तो सांगता, अगं काय नाही, माझ्या ऑफिसमध्ये शॉर्ट सर्किट झालं, सगळे जळून मेले, फक्त मी एकटाच वाचलो. तेव्हा ती बायको म्हणता, हो माझा नशीब चांगला, माझा नशीब बलवत्तर म्हणून तुम्ही वाचलास, पण माका एक उत्तर द्या, तुम्ही वाचलात तरी कसे. तो माणूस हुशार, तो म्हणता बाकी काय नाही, तंबाखू म्हणता खालो होतो, तो बाहेर फुकूक गेलाय म्हणून म्हणता मी वाचलंय. पण तो माणूस एवढ्यावर पण थांबला नाही. तो म्हणता गो, पण त्या शॉर्ट सर्किट मध्ये जेवढे जळून मेले तेवढ्यांका सरकारने म्हणता 50-50 लाख रुपये दिले. एवढं ऐकल्यावर कपाळावर हात मारला. म्हणतो म्हणून तुमका सांगत होते हे वाईट व्यसन सोडून द्या, नाही तर म्हणता 50 लाख रुपये आज माझ्या घरात दिले असते. म्हणजे या कलियुगात लक्षात घ्या, माणसात किंमत नाही, पैशात किंमत आहे. पण ही आपली हिंदू संस्कृती आहे आणि मला सगळ्यांना आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पती एक वचनी, एक पत्नी आपण ज्याला म्हणतो ते प्रभू रामचंद्र आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमच्या ह्या माता भगिनी चालतात. त्यामुळे या महाराष्ट्रात आपल्या पतीपेक्षा पैसा जास्त असं कोण म्हणणार नाही. तर जोरदार टाळ्या आमच्या महिला वर्गासाठी वाजवा, कारण आज तुमच्यामुळे आमचं चाललंय. आज तुम्ही आहात म्हणून आमचं आज सगळं चाललंय. या ठिकाणी विजय रामचंद्र धुरी, देवगड, तळेबाजार, सासरवाडीचा माणूस आहे. म्हणजे उगाच त्यांनी लग्नाचा विषय काढल्याने म्हणून सांगतोय. त्यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक केलं. त्याचप्रमाणे आता ज्यांचा वाढदिवस होता पूर्वी भोरकुंड, यांच्याकडे माझ्यासाठी 200 रुपयाचा वास केला, धन्यवाद. त्याचप्रमाणे हर्षद लासे यांच्याकडे 200 रुपयाचा वास केला, धन्यवाद. त्यांची फरमाईश भगव्यासाठी या ठिकाणी शिरसेकर बुवांचं गाणं म्हणायचं, भगव्यासाठी लाभिलेपणाला प्राण, नक्कीच प्रयत्न करतो. कारण आज आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आपण आदरणीय ज्यांचं नाव येतो आणि ते फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब साहेब फक्त 2च होऊन गेले आणि 2च साहेब फक्त होऊन गेले आणि आयुष्यभर ते 2च साहेब राहणार. एक म्हणजे ज्यांनी आपली राज्यघटना लिहिली ते आमचे बाबासाहेब, आणि संपूर्ण हिंदू माणसाच्या हृदयावर ज्यांनी राज्य केलं ते आमचे बाळासाहेब. एकदा जोरदार टाळ्या त्या बाबासाहेबांसाठी एक गाणं आणि मग हिंदू हृदय साहेबांसाठी. दोनच राजे इथे गाजले, 2च राजे ज्यांनी हे स्वराज्य रचलं.
ज्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि आम्हाला हिंदू म्हणून एक मान सन्मान दिला. आणि दुसरे म्हणजे बाबासाहेब ज्यांनी ही राज्यघटना लिहून आम्हाला आज बघा, आज महिलांना, आज एखादी आमची भगिनी जर गरोदर असली तिला 6 महिन्याची सुट्टी भेटते. कोणाच्या जीवावर? बाबासाहेबांमुळे. आज आम्हाला बोनस भेटतोय कोणाच्या जीवावर? बाबासाहेबांमुळे. पण हे विचार आमचे कोणाचे होते? छत्रपती शिवाजी महाराजांचे होते. म्हणून दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्याला गडावर, एक त्याला गडावर, एक त्याला गडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्याला गडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्याला गडावर, एक चौदार तळ्यावर. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. गाणं म्हणतो आणि या ठिकाणी गजराला सुरुवात करतो. गजरात काहीच बोलणार नाही कारण खूप वेळ झाला. या ठिकाणी पुरत एकदा बड्डे गर्ल पूर्वी भोरकुंडे यांच्याकडे 200 रुपयाचा वार्षिकला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री संजयजी तारी साहेब यांच्याकडनं हे 101 रुपयाचा वार्षिकला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतो आणि त्यांना लाखात धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद. पकवूया. माझे गुरुवर्य गुरुमाऊली, आज मी प्रत्येक भजनात जाऊन सांगतो की आज मला जे नाव किंवा बुवा म्हणून जी सन्मान, ही जी पदवी मिळाली ती फक्त आणि फक्त माझे गुरुजी संतोष शिरसेकर बुवा. एकदा जोरदार टाळ्या आमच्या गुरुजी, कारण आमच्या कोकणात कोकण येत नाही. जसं आज बुवांचे गुरुवर्य आज एवढं भजन करणं किंवा एवढ्या लहान वयात भजन करणं मोठेपणा नाही, पण गुरुचा वरदहस्त असल्याशिवाय माणूस एवढ्या वरती जाऊन भजन करू शकत नाही. गुरुचे आशीर्वाद असतील तेव्हाच कुठेतरी. या ठिकाणी सन्मान्य प्रकाश मेस्त्री बुवा यांच्याकडे 100 रुपयाचा वार्षिकला धन्यवाद. त्याचप्रमाणे परत एकदा पूर्वी भोरकुंडे यांच्याकडे माझ्यासाठी 200 रुपयाचा वार्षिकला धन्यवाद धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. भजनी रे सा नि सा नि ध प नि ध प म ग प म ग रे 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 रे. भगव्यासाठी भगव्यासाठी लाविले पणाला प्राण. बघा, तो माणूस फक्त शिवसेनेसाठी नाही झटला, तो प्रत्येक मराठी माणसासाठी जो माणूस झटला तो म्हणजे आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. एकदा जोरदार टाळ्या, कारण भगव्यासाठी लाविले पणाला प्राण, भगव्यासाठी लाविले पणाला प्राण. साहेब तुम्हा, अहो साहेब तुम्हा कोटी कोटी प्रणाम, साहेब तुम्हा कोटी कोटी प्रणाम, साहेब तुम्हा कोटी कोटी
भजन. आमचा नेता कोण? विठ्ठल. आम्हाला राजकारणाची तेवढा काय आमचा संबंध नाही, पण बोललो म्हणजे गानपाटाला ओढणार म्हणजे ओढणार 100%. घरात घुसून मारणार म्हणजे मारणार. असे कोण? ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. म्हणून म्हणते बघा, हातना पसरले त्यानी, हातना पसरले त्यानी, नाकुणा पुढे झुकलेली मान. हातना पसरले त्यानी, नाकुणा पुढे झुकलेली मान. साहेब तुम्हा कोटी कोटी, साहेब तुम्हा कोटी हे वाघ एक महाराष्ट्राचा, वाघ एक महाराष्ट्राचा, टीकाकार विरोधकांचा, भेदभाव नाही कुणाचा, भेदभाव नाही कुणाचा, ध्यास तो मराठी मनाचा, माता भगिनींना वाटे आधार जैसा शिवबाचा. डौलाने भगवा फडके, डौलाने भगवा फडके, डौलाने भगवा फडके, उंचवी महाराष्ट्राची शान. डौलाने भगवा फडके, उंचवी महाराष्ट्राची शान. कोटी कोटी देवा आमची विनंती एक, देवा आमची विनंती एक, चरणी ठेवून मस्तक, सेना प्रमुख तोची एक, सेना प्रमुख तोची एक, निरड्या छातीचा धाक, हिरा मुनी घेतला जो तोची त्या नाही सम्राट. विणवितो हा संतोष तुझला, देवा माय बाबा. 16 बरस की बाली उम्र को सलाम, 16 बरस की बाली उम्र को सलाम. प्यार तेरी पहली नजर को सलाम, प्यार तेरी पहली नजर को सलाम, प्यार तेरी पहली नजर. हे विणवितो हा संतोष तुझला, देवा देवा माय बाबा. विणवितो हा संतोष तुझला, विणवितो हा संतोष तुझला, चरणी ठेवूनिया पंचप्राण. विणवितो हा संतोष तुझला, चरणी ठेवूनिया पंचप्राण. साहेब तुम्हा कोटी कोटी, म्हणा सगळ्यांनी, हे भगव्यासाठी लाविले पणाला प्राण, भगवीरस भगव्यासाठी लाविले पणाला प्राण. कोटी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी पखवाज विशारद, या ठिकाणी गणेश परब जोगेश्वरी यांचे शिष्य पखवाजवादक श्रेयस परब तन्मय
वावळे यांच्याकडनं हे 100 रुपयाचं पार्श्व केलं, धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय संजयजी तारी यांच्याकडून देखील हे 100 रुपयाचं पार्श्व केलं, धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी भागवत पडवळ यांच्याकडून देखील हे 100 रुपयाचं पार्श्व केलं, धन्यवाद. मंडळाकडून स्वीकारतो आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. चला गजर घेऊया. वनी बरेच विषय मांडलेत आणि अतिशय चांगले, आणि बुवा सुद्धा आता गजराच्या माध्यमातून चांगलं मनोरंजन, कारण बुवांचा हातखंड आहे, बुवांचा हातखंड आहे की मनोरंजन कसं करावं. मी खरं सांगतो की मला भजन क्षेत्रात 2 बरोबर भजन करायला खूप मजा येते आणि भीती वाटत नाही, नाहीतर मी लय घाबरत माणूस आहे. मला एवढी भीती वाटता, म्हणजे हल्ली कसं विषय चालला, पैसे घेऊन आपली इज्जत काढणं म्हणजे डबल वारी, पैसे घेऊन इज्जत काढणं म्हणजे डबल वारी झाले. त्याच्यामुळे पण तो जोईल बरोबर बारी असली की आपल्याला घाबरायची गरज नाही, कारण त्या माणसाकडे एवढी ताकद आहे की तो दुसऱ्या बोवात एकही शब्द न बोलता स्वतःची बारी रंगवू शकतो. एका जोरदार टाळ्या तुमच्या बोवांसाठी होता. या ठिकाणी हनुमंताचा गजर या ठिकाणी सादर करतो. महाबली हनुमंत नाम जगी तोरा, महाबली हनुमंत नाम जगी तोरा, भक्तांना त्यांचाची आधार हो, भक्तांना त्यांचाची आधार. मुखे गाऊ मुखे गाऊ मुखे गाऊ करू त्यांचा जय जयकार. रवी उदय काल म्हणजे सूर्य जेव्हा उगवला त्यावेळी हनुमंतांचा जन्म झाला, आणि त्यावेळी त्यांनी काय बघितलं, सूर्य बघितल्यानंतर त्यांना वाटलं की या आकाशात काहीतरी फळ आहे, आणि त्या सूर्याकडे त्यांनी झेप घेतली आणि सूर्याला गिळणार. तेवढ्यात त्यांच्या हनवटीवरती महाराज असला, म्हणून त्यांची हनवटी फुगलेली का फुगलेली कारण सूर्याला गिळण्याचं धाडस त्या हनुमंतांनी केलं. म्हणून मागेत भरल्यानंतर हे हनुमानाने बघितलं आणि त्याला विचारलं, माते हे तू एवढा शेंदूर एवढा लांब पर्यंत का भरतेस. तेव्हा त्या सीता मातेने काय सांगितलं, अगं अरे हा शेंदूर जेवढा मी लांब मारणार ना तेवढं माझ्या भगवंताचं माझ्या प्रभू रामचंद्रांचं आयुष्य वाढणार. हे ऐकल्यानंतर तिच्या हातातला शेंदुराचा करंडा घेतला आणि आपल्या संपूर्ण अंगाला भासला. संपूर्ण अंगाला भासल्यानंतर आज आपण मारुतींना बघतो तेव्हा त्यांच्या अंगाला संपूर्ण शेंदूर का असतो. आणि हा सगळा वेडेपणा बघितल्यानंतर त्या मातेने विचारलं, रे तू हे एवढं कशासाठी केलंस. तेव्हा त्या हनुमंतांनी म्हणजे भक्ती परमेश्वराबद्दल प्रेम किती असं
असलं पाहिजे. तेव्हा त्यांनी काय सांगितलं, माते तुमच्या एवढ्याशा शेंदूर भरल्याने जर माझ्या प्रभू रामचंद्राचं आयुष्य एवढं वाढणार असेल तर मी माझ्या संपूर्ण अंगाला शेंदूर फासून घेईन, मग माझ्या प्रभू रामचंद्रांचं आयुष्य किती वाढेल. नाही का, एवढी भक्ती आपल्या देवाबद्दल आपली असली पाहिजे. म्हणून म्हणते बघा, सौभाग्याचं दूत भाळी लाली सीता माता, सांगा माते भाग्य तुम्ही शेंदूर का भरिता, सांगा माते भाग्य तुम्ही शेंदूर का भरिता. शेंदुराची किमया से भार हो, शेंदुराची किमया से भार, मुझे गाऊ करू द्याला जय जयकार, मुझे गाऊ करू द्याला जय जयकार, मुझे गाऊ करू द्याला जय जयकार. गळा मोठी माळ त्यात रामना दिसला, गळा मोठी माळ त्यात रामना दिसला. छाती फोडून राम सीता जावी लक्ष्मणाला, छाती फोडून राम सीता जावी लक्ष्मणाला. अमूल्य अशी मोत्याची माळ ज्यावेळी सीता मातेने त्या हनुमंताला दिली, तेव्हा त्या हनुमंताने काय केलं, प्रत्येक मोती काढून तो फेकू लागला. तेव्हा त्या मातेने विचारलं, अरे हा हे काय करतोयस. तेव्हा त्याने काय सांगितलं की या प्रत्येक मोत्यामध्ये मला माझा राम दिसत नाहीये. तेव्हा त्यांनी विचारलं, अरे तुझा राम आहे तरी कुठे. त्यावेळी सीता मातेचं हरण झालं आणि त्या रावणासमोर आपले हनुमंत उभे राहिले. तेव्हा त्या रावणाने विचारलं, रे तू जे राम 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 करतोस हा तुझा राम आहे तरी कुठे. तेव्हा त्यांनी काय सांगितलं, आपली छाती फाडून दाखवली आणि आपल्या रामाचं दर्शन घेऊन दाखवलं. कसं बघा, श्रीराम जानकी श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीनों में, जानकी मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, मुझको कीर्ति ना वैभव राम के नाम का मुझको रस चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए. सुख मिले ऐसे अमृत को पीने में, सुख मिले ऐसे अमृत को पीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, या ठिकाणी धन्यवाद. या ठिकाणी शौर्य नवाले यांच्याकडनं माझ्यासाठी 100 रुपयाचा वार्षिक धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी मोंटी गावडे, सन्मान्य मोंटी गावडे यांच्याकडून माझ्यासाठी हे 200 रुपयाचा वार्षिक धन्यवाद. त्याचप्रमाणे कुणाल नाईक यांच्याकडनं माझ्यासाठी बहुमूल असं हे 40 रुपयाचा वार्षिक धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्मान्य जोगेश्वरीचे किंग आणि किंग मेकर सन्मान्य ओमकार परब असलम भाई, ओमकार परब असलम भाई यांच्याकडे 51 रुपयाचा वार्षिक धन्यवाद. पुन्हा स्वीकारतोय.
लाख शुभेच्छा देतात. त्याचप्रमाणे श्री युवराज तावडे यांच्याकडे 100 रुपयाचा वार्षिकीला धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय अमित यादव यांच्याकडनं हे 101 रुपयाचा वार्षिकीला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतो आणि त्यांना लाख लाख धन्यवाद. सांगण्यात तात्पर्य एवढं आहे की भक्ती ही कशी असली पाहिजे, कारण परमेश्वराजवळ जाण्याचा सगळ्यात सोपा मार्ग कोणता असेल तर हे नामस्मरण आहे. म्हणजे त्यामध्ये भजन असं नाही आहे, त्यामध्ये भजन आलं, नमन आलं, दशावतार आला. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या चरणाशी जाण्याची सगळ्यात सोपा मार्ग कोणता असेल तर हे नामस्मरण आहे. म्हणून आम्ही बोलतो प्रत्येक ठिकाणी जातो आणि आमच्या पंचरत्नांची आठवण करतो. पण आज खूप वेळ झालाय, फक्त एकच गाणं म्हणून दाखवतो. आमचे परशुराम बुवा काय म्हणायचे बघा, त्यावेळची डबल वारी म्हणजे काय, असं बोलण्यावरती नाही. बोलणं असं नसायचं की आज तू काय करतोस मी काय करतोय तू काय सांगितलं, असं नसायचं. त्यावेळी आमचे कदम बुवा काय म्हणायचं, आमच्या परशुराम बुवानी कदम कदम या शब्दाची कशी फोड केली. कवडीतला ददमडीतला मडक्यातला बोला. आमचे परशुराम बुवा त्यांना सांगायचे काय, कदम कवडीतला ददमडीतला मडक्यातला बोला. कवडीतला ददमडीतला मडक्यातला बोला. बुवा तुझं भाषण नको, बुवा तुझं भाषण नको, भजन दाखव मला. बुवा तुझं भाषण नको, भजन दाखव मला. बुवा तुझं भाषण नको, भजन दाखव मला. कवडीतला मडक्यातला बोला. कवडीतला मडक्यातला बोला. बुवा तुझं भाषण नको, त्यांनी काय सांगितलं, कवडीतला दमडीतला मडक्यातला बोला. बुवा तुझं भाषण नको, भजन दाखव मला. त्यावरती कदमवाने काय उत्तर केलं, कवडी लक्ष्मी दमडी भवानी मडक धरणी माता. अरे बन कर आता तुझी सुताराची राधा, अरे बन कर आता तुझी सुताराची राधा. बुवा बन कर आता तुझी सुताराची राजसाहेबांवरती एक गाणे घ्यायचं आहे. 100% 100 रुपयाचं पारितोषिक करायला नक्कीच घेण्याचा प्रयत्न केला, पण खूप वेळ झाला आहे. एकच फक्त उपाध्यक्ष सन्माननीय मनीष नाईक साहेब यांच्याकडनं हे 100 रुपयाचं पारितोषिक केलं. एकच फक्त चरण म्हणतो आणि स्कॅनर पुढच्या वेळी पेटीवर लावून येत आहे. या ठिकाणी राजसाहेबांवरती फक्त एकच एक ध्रुवपद म्हणतो आणि गजराचं शेवटचं चरण आहे. गजराची सांगता करण्याकडे भुवनांना वेळ दिला पाहिजे. महाराष्ट्राच्या रक्षणासी हो. बघा आज बाळासाहेबांनंतर आपण त्यांचं नाव आदराने घेतो का, कारण आज मराठीसाठी आमचा एकमेव माणूस लढतो तो म्हणजे राजसाहेब ठाकरे. परवाचाच एक व्हिडिओ बघितला त्यांचा की प्रत्येक बँकांमध्ये उद्यापासून चालू करा. त्यांनी राजसाहेबांनी सांगितलंय मराठी ना आली पहिली त्याच्या कानपान तोडा. काय सांगितलं, बाकी काही विषय नाही.
मग की तो महाराष्ट्रामधला असू दे कुठला पण असू दे, पहिली कानपाठात वाढायची आणि मग पुढचं विचारायचं. मग तो कुठल्या पण पदावर असू दे. महाराष्ट्राच्या रक्षणासी हो जन्मले या धरणीवर, मराठी माणसाच्या रक्षणासी हो जन्मले या धरणीवर. राजसाहेबांचं नाव गाजते साऱ्यांच्या ओठावर. राजसाहेबांचं नाव गाजते साऱ्यांच्या ओठावर. राजसाहेबांचं नाव गाजते साऱ्यांच्या ओठावर. महाराष्ट्राच्या रक्षणासी हो जन्मले हो धरणीवर. महाराष्ट्राच्या रक्षणासी हो जन्मले या धरणीवर. राजसाहेबांचं सीसी पॉवर अर्जुन चिले मालपा डोंगरी किंग. सीसी पॉवर अर्जुन चिले मालपा डोंगरी किंग यांच्याकडे माझ्यासाठी 100 रुपयाचा वर्षाला धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय बिंटू तावडे यांच्याकडे 100 रुपये आणि युवराज सावंत यांच्याकडे 100 असे प्रत्येकी 100 रुपयाचा पानसोला. त्याचप्रमाणे या ठिकाणी पंप हाऊस किंग सन्माननीय साजिद शेख, सगळ्यांचे लाडके पंप हाऊस किंग साजिद शेख सिद्धेश सुर्वे यांच्याकडे माझ्यासाठी हे 100 रुपयाचा वर्षाला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्याला लाख धन्यवाद देतोय. धन्यवाद. या ठिकाणी गजराची सांगता करतोय. धन्यवाद. या ठिकाणी गजर घेऊन भुवनकडे गजर देतो. राम लक्ष्मण जानकी